आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. राधानगरी तालुक्यातील खिंडी वरवडे गावातील हृदय पिळून टाकणारी घटना. राधानगरी आणि करवीर तालुक्यामध्ये शेतीपंप, विद्युत ट्रान्सफॉर्मर आणि ट्रॅक्टर चोरीच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अद्याप पोलिसांना चोरट्यांना पकडण्यात यश आलेलं नाही. राधानगरी तालुक्यातील खिंडी वरवडे इथं रस्त्यालगत अंजनी कुमार विकास संस्था आणि ग्रामपंचायत खिंडी वरवडेच्या दारात लावलेला 68 वर्षे वय असणारे यशवंत शामराव सावंत यांचा ट्रॅक्टर क्रमांक MS09D 7340 हा गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्यानं चोरून नेलाय. घटनेची नोंद राधानगरी पोलिसात करण्यात आली आहे. सावंत हे गेली 40 वर्ष ट्रॅक्टर व्यवसायात आहेत. 10 वर्षापूर्वी नवीन घेतलेला हा ट्रॅक्टर चोरीला गेला. त्याचा विवाहित मुलगा किडनीच्या आजारानं त्रस्त आहे. त्याच्या उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च झाला आहे. अजूनही उपचारासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. उत्पन्नाचा एकमेव स्रोत असणारा ट्रॅक्टर चोरीला गेल्यानं कुटुंबच उघड्यावर पडलं आहे. यशवंत शामराव सावंत राहणार खिंडवरडी. गेले 10-12 वर्ष आम्ही ट्रॅक्टर व्यवसाय करतोय. ग्रामपंचायतीजवळ ट्रॅक्टर लावलेला होता. लावल्यानंतर सकाळी मी शेतात जाण्यासाठी बघायला गेला असताना तिथं ट्रॅक्टर नाही. तिथून पुढे आम्ही बरेचशा CCTV वगैरे बघायचं सकाळपासून चालू केलेलं आहे. राधानगरी पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन आलो. यशवंत शामराव सावंत यांचा ट्रॅक्टर काल दिनांक 17/12/2025 रोजी रात्रीच्या वेळेस ग्रामपंचायत व अंजनी कुमार सोसायटी येथे लावलेला असता हा ट्रॅक्टर इथून रात्री सोडला गेलाय. गेली जवळजवळ माझे भाऊ हे 30 वर्ष या ट्रॅक्टर व्यवसायात आहेत आणि हा ट्रॅक्टर पहिला ट्रॅक्टर इकडून हा दुसरा ट्रॅक्टर घेतला होता. या ट्रॅक्टर आता गेले 15 वर्ष यांच्या मालकीचाच होता. हा ट्रॅक्टर आपली घरची कामं करून इथं सोसायटीजवळ कायम लावलेला असायचा. काल दिनांक 17 रोजी हा अचानक ट्रॅक्टर इथून गेला. माझ्या भावावर ह्या ट्रॅक्टर चोरीला गेल्यामुळं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे. त्यांची घरची परिस्थिती सुद्धा हालाकीची असून त्यांचा मुलगा सुद्धा किडनी आजारानं आजार आहे. त्याच्यावर माझ्या भावावर आलेला आहे आणि तरी पोलिसांनी या कामी चांगलं लक्ष देऊन एक चांगला तपास करून माझ्या भावाला योग्य तो न्याय. राहणार खिंडवळी, तालुका राधानगरी यांचा रात्री ट्रॅक्टर ग्रामपंचायत खिंडवडे व अंजनी कुमार सोसायटीच्या आवारात लावलेला होता. अज्ञात चोरांनी तो रात्रीची लाईट घालवून इथून पसार केलेला आहे. त्यांच्यावर मोठा आघात झालेला आहे. त्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. शेतीचं कामं खोळामध्ये झालेलं आहेत. त्यांच्या मुलग्याचं सुद्धा आजारानं त्रस्त असताना हा दुसऱ्या त्यांच्यावर आघात झालेला आहे आणि पोलीस खात्यानं त्याचा छडा लावून त्यांना योग्य ट्रॅक्टर तपास करून त्यांना परत करावा असं मी गावच्या वतीनं त्यांना आवाहन करतो.